नमस्कार. तुम्ही पाहत आहात ॲब्सोल्यूट भारत. भारतासाठी आता आणखी एक देश आपले गॅसचे भांडार उघडणार आहे. पंतप्रधान मोदींची ही रणनीती पाहून विरोधकही थक्क झाले आहेत. भारतावर आलेले एक मोठे संकट आता टळणार आहे. जगाच्या नकाशावर हॉर्मुझची सामुद्रधुनी हा एक छोटासा समुद्री मार्ग आहे, पण आज हाच मार्ग जगात हाहाकार माजवण्याचे कारण बनला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता इतके टोकाला गेले आहे की इराणने या समुद्री मार्गाला जणू टाळेच ठोकले आहे. हॉर्मुझचा हा रस्ता बंद झाल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, कारण याच मार्गावरून जगातील तेल आणि गॅसचा मोठा व्यापार चालतो. याचा फटका फक्त मोठ्या देशांनाच नाही तर भारतालाही बसला आहे, कारण भारत आपल्या गरजेचा 60% LPG आणि मोठ्या प्रमाणात तेल याच मार्गावरून मागवतो. एकटा कतर देश आपल्याला 29% पुरवठा करतो, पण आज तिथून येणारी जहाजे या युद्धामुळे हॉर्मुझच्या मार्गात अडकून पडली आहेत. भारताची 90% LPG आयात ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. दिल्लीच्या सत्ताकारणात आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी स्वतः या परिस्थितीची सूत्रे हाती घेतली आहेत. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी मोदी सरकार सतत काम करत आहे. जगातील विविध देशांशी चर्चा सुरू आहे. पडद्यामागून इराणशी संवाद साधून हॉर्मुझचे दरवाजे हळूहळू उघडले जात आहेत आणि भारताची जहाजे सुरक्षित बाहेर काढली जात आहेत. पण फक्त 3-4 जहाजे येणे पुरेसे आहे का? तर मुळीच नाही. दुसरीकडे हे युद्ध थांबण्याऐवजी अधिकच भयानक होत चालले आहे. आता प्रश्न हा आहे की भारताच्या करोडो घरांच्या चुली काय आता थंड पडणार? की भारताने या संकटावर असा एखादा मास्टर प्लॅन तयार केला आहे जो जगाला चकित करेल? कारण आता भारताची नजर आखाती देशांवरून हटून एका नवीन आणि अनोख्या मित्रावर स्थिरावली आहे. जेव्हा हॉर्मुझचे दरवाजे बंद झाले तेव्हा भारत आणि आपल्या जुन्या मित्रांकडे आणि नवीन मार्गांकडे पाहत अर्जेंटिनापासून अमेरिकेपर्यंत आणि नॉर्वेपासून रशियापर्यंत गॅस मागवण्यास सुरुवात केली. पण यात सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे अंतर आणि वेळ. अमेरिकेतून गॅस येण्यासाठी अनेक आठवडे लागतात. जेव्हा देशात मागणी शिगेला पोहोचली आहे तेव्हा इतक्या दुरून येणारा पुरवठा म्हणजे उंटाच्या तोंडात जिरे टाकण्यासारखे आहे. भारत हा जगातील दुसरा मोठा LPG आयातदार आणि चौथा मोठा LNG आयातदार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत आपली सप्लाय चेन तुटू नये यासाठी सरकारची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. कतर आणि सौदी अरब सारख्या पारंपरिक ठिकाणांची संपर्क तुटल्यानंतर भारताच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल, BPCL, HPCL आणि गेल आता जागतिक बाजारपेठेत अशा एका भागीदाराचा शोध घेत आहेत जो या संकट काळात भारताची ढाल बनू शकेल. आणि इथूनच सुरू होतो एक नवीन अध्याय. एक असे नाव जे आत्तापर्यंत फक्त तेल आणि हिऱ्यांसाठी ओळखले जात होते, पण आता ते भारताच्या स्वयंपाकघराची काळजी घेणार आहे. या संपूर्ण संकटाच्या काळात एंट्री झाली आहे आफ्रिकेतील दिग्गज देश अँगोलाची. हो, तोच अँगोला जो नायजेरियानंतर आफ्रिकेतील सर्वात मोठा तेल निर्यातदार आहे. भारतीय ऊर्जा कंपन्या आता अँगोलाची सरकारी कंपनी सोनानगोल सोबत उच्चस्तरीय चर्चा करत आहेत. ही डील साधीसुधी नसणार आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली तर अँगोला हा भारताला कुकिंग गॅस पुरवणारा पहिला मध्य आफ्रिकन देश बनेल. पण अँगोलाच का? याचे उत्तर भूगोल आणि गणितात दडलेले आहे. तज्ज्ञांच्या मते उत्तर अमेरिकेच्या तुलनेत अँगोलापासून भारतापर्यंत गॅस पोहोचण्यासाठी 10 ते 15 दिवस कमी लागतील. हे 15 दिवस भारतासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतील. अँगोलाकडे 4.6 ट्रिलियन क्युबिक फीट नैसर्गिक वायूचा अफाट साठा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आर्थिक वर्ष 2025 मध्ये अँगोलाने भारताला आधीच $924 दशलक्ष LNG पुरवठा केला आहे. आता हीच मैत्री LPG पर्यंत नेण्याची तयारी सुरू आहे. ही केवळ एक बिझनेस डील नाही तर हा एक मोठा राजनैतिक विजय आहे. जिथे एकीकडे हॉर्मुझमध्ये दारुगोळा बरसत आहे, तिथला रस्ता बंद आहे, तिथे दुसरीकडे भारताने हजारो मैल दूर आफ्रिकेत आपली ऊर्जा सुरक्षा भक्कम केली आहे. भारत आणि अँगोलाचे नाते आजचे नाही तर याची मुळे 1985 मध्ये रुजली होती. आज अँगोलामध्ये सुमारे 8,000 भारतीय तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहेत. आज भारत अँगोलाचा तिसरा मोठा व्यापारी भागीदार आहे आणि दोन्ही देशांमध्ये $4.2 अब्ज चा द्विपक्षीय व्यापार होतो. आपण त्यांच्याकडून फक्त गॅसच घेत नाही आहोत, तर आपण त्यांना संरक्षण साहित्य, औषधं आणि कृषी तंत्रज्ञानही देत आहोत. आपण मिळून अंतराळ आणि खाणकामाच्या क्षेत्रात इतिहास रचणार आहोत. तर मग भारत या युद्धाच्या सावलीतून बाहेर पडू शकेल का? सध्याची परिस्थिती पाहता भारतात लवकरच सर्व काही सुरळीत होईल असे दिसत आहे. परिस्थिती नॉर्मल करण्यासाठी मोदी सरकार सतत काम करत आहे. भारताची डायव्हर्सिफिकेशनची नीती आता कामी येत आहे. हॉर्मुझ बंद झाल्यामुळे भारतावर जे संकट ओढावू शकले असते त्यावर अँगोला आता औषध म्हणून काम करताना दिसत आहे. भारताने जगाला दाखवले आहे की संकट कितीही मोठे असले तरी जर जिद्द आणि विजन योग्य असेल तर समुद्राच्या मधूनही रस्ते आपोआप तयार होतात.
होतात. मित्रांनो, जर तुम्हाला आजचे हे विस्तृत विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पडद्यामागच्या जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ॲब्सोल्यूट भारत. जय हिंद.